नमस्कार मित्रांनो, मी भाऊसाहेब देवगोंडे माय एक्झाम डायरी या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, आजचा आपला टॉपिक आहे सरासरी. आणि सरासरी म्हणजे सोप्या भाषेत जर सांगायचं म्हणलं तर संख्यांचं केलेलं समसमान वाटप म्हणजे सरासरी. उदाहरणार्थ की हा राजू आहे, राजूकडे एक आंबा आहे. हा श्याम आहे, श्यामकडे 2 आंबे आहेत. आणि हा बाबूराव आहे, बाबूरावकडे 3 आंबे आहेत. म्हणजे हा जर बाबूरावचा एक आंबा काढून श्याम मध्ये ऍड करायचा म्हणजे बाबूरावकडे आता किती आंबे राहिले? 2. श्यामकडे किती आंबे राहिले? 2. आणि राजूकडे किती आंबे राहिले? झाले 2. म्हणजे त्या तिघांकडे असलेल्या आंब्यांची सरासरी 2 आहे. म्हणजे संख्यांचं झालेलं समसमान वाटप म्हणजे सरासरी म्हणता येईल. ठीक आहे. सरासरीचा मित्रांनो एक स्टँडर्ड फॉर्म्युला आहे. सरासरी बरोबर एकूण संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या. ठीक आहे. म्हणजे सरासरीचा स्टँडर्ड फॉर्म्युला एक आहे, त्यावरून 2-3 फॉर्म्युले बनवावे लागतात आणि बाकी गणित सोडवावे लागतात. हे का सरासरी बरोबर संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या. एकूण संख्या हा एक फॉर्म्युला आहे. म्हणजे जर तुम्हाला सरासरी काढायची असेल तर तुम्हाला एकूण संख्यांची बेरीज माहित असणं गरजेचं आहे आणि दुसरी गोष्ट तुम्हाला एकूण संख्या माहित असणं गरजेचं आहे. ठीक आहे. तर तुम्ही सरासरी काढू शकता. किंवा जर तुम्हाला सरासरी आणि संख्यांची बेरीज दिली तर तुम्हाला जर सांगितलं की एकूण संख्या काढा तर ह्याच फॉर्म्युलाला मॉडिफाईड करून तुम्ही एकूण संख्या काढू शकता. किंवा जर तुम्हाला सरासरी आणि एकूण संख्या दिल्या तर तुम्ही त्या ज्या संख्या आहेत त्यांची बेरीज पण हाच फॉर्म्युला मॉडिफाईड करून इकडचं तिकडं तिकडचं इकडं करून काढू शकता. मित्रांनो, गणित बघूया, त्याचबरोबर काही फॅक्ट्स पण ह्याचे गणिताबरोबरच आपण बघणार आहोत. सुरुवात करूया पहिल्या गणिताला. आणि पहिलं गणित आहे की 7 क्रमवार संख्यांची सरासरी 16 आहे, तर त्यातील लहान संख्या व मोठी संख्या यातील फरक किती? गणित जर सोडायचं म्हणलं तर पहिली संख्या तुम्हाला x मानावं लागेल. क्रमाने येणार आहे म्हणून x अधिक 1. जर तुम्हाला फरक कितीचा आहे दिला नाही, सम संख्या दिली नाही, विषम संख्या दिली नाही किंवा 5च्या फरकाने 10च्या फरकाने संख्या आहेत असं सांगितलं नाही, फक्त क्रमाने आहेत असं ज्या वेळेस गणित येईल त्यावेळेस तिथं 1चा फरक आहे समजायचं. पहिली संख्या तुमची x असेल, दुसरी x अधिक 1 असेल, तिसरी x अधिक 2 असेल आणि असे अधिक करत करत तुम्हाला 7 संख्या लिहाव्या लागतील. आणि त्या सगळ्या संख्यांची सरासरी 16 आहे. म्हणजे त्या संख्यांची जर बेरीज केली तर 16 गुणिले 7 एवढी यायला पाहिजे. पण एवढं करत बसण्यापेक्षा ज्यावेळेस संख्या क्रमाने येतात मित्रांनो, बघा, ज्यावेळेस संख्या क्रमाने येतात त्यावेळेस त्यातली मधली संख्या ही त्यांची सरासरी असते. म्हणजे जर 1 2 3 4 5 6 7 ह्या 7 संख्या आहेत तर ह्यातली संख्या जी मधली संख्या आहे 4 ही ह्या क्रमवार 7 संख्यांची सरासरी असते. मग इथं क्रमवार काहीतरी क्रमाने येणारे 7 संख्या आहेत आणि त्यांची सरासरी 16 आहे. म्हणजे काय, मधली संख्या काय असणार आहे? 16 असणार आहे. आणि त्याच्या पुढं 3 संख्या असणार आहेत आणि त्याच्या पाठीमागे 3 संख्या असणार आहेत. पुढच्या 3 संख्या काय असणार आहेत? 17 18 19. आणि पाठीमागच्या संख्या काय असणार आहेत? 15 14 आणि 13. ठीक आहे. सगळ्यांना कोलन देऊन टाकू आपण, इथं द्यायची गरज नाही. तर असं असतं की ज्यावेळेस क्रमवार येणाऱ्या विषम संख्या असतात त्यातली जी 7 संख्या असली तर त्यातली मधली संख्या ही त्यांची सरासरी असते. क्रमाने येणाऱ्या समसंख्या असतील तरी त्यातली मधली संख्या ही त्या क्रमवार समसंख्यांची सरासरी असते. किंवा ही तर क्रमाने येणार आहेत म्हणून ह्या काय 1च्या फरकाने आहेत. किंवा 5च्या फरकाने येणाऱ्या 7 संख्यांची सरासरी ही त्या 7 संख्येची मधली संख्या असते. ठीक आहे मित्रांनो, हा फॅक्ट तुम्ही ध्यानात ठेवायचा. हा फॅक्ट काय करायचा आहे? ध्यानात ठेवायचं. आता इथं काय दिलं की ह्या क्रमाने येणाऱ्या आपण काय केलं? 7 संख्या काढल्या. कशा काढल्या? की मधली संख्या त्यांची काय केली? सरासरी धरली. म्हणजे सरासरी ही मधली संख्या धरली, 16 ही मधली संख्या धरली, तर त्याच्या पुढच्या आपल्या 3 संख्या निघल्या आणि पाठ्यामागच्या 3 संख्या निघल्या. आता त्यांनी काय विचारले की पहिली संख्या आणि शेवटची संख्या मधील फरक किती? पहिली संख्या 13 आहे, शेवटची संख्या 19 आहे आणि ह्या दोघातला फरक किती येतोय मित्रांनो? 6 येतोय. फरक म्हणजे वजाबाकी. ठीक आहे. आणि हा किती आहे? ऑप्शन 3 इज युअर करेक्ट आन्सर. ठीक आहे. पुढचं गणित बघूया मित्रांनो, काय म्हणतंय? 42 133 97 512 316 82 8
या संख्यांची सरासरी किती. आता सिंपल गणित आहे, पण काय संख्या कधी 3 अंकी दिलेत, कधी 1 अंकी, गडबडून जायची काय गरज नाही. अगोदर संख्यांची बेरीज करून घ्यायची. सरासरी बरोबर काय, संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या. संख्यांची बेरीज करून घेऊ आपण. किती आहे अगोदर 42, परत किती 133, परत किती 97, परत किती 512, परत किती 316, परत किती 82 आणि परत किती 8 आहे. ठीक आहे. यांची जर बेरीज केली तर एकक स्थानच्या अंकांची बेरीज करू. 2 आणि 3 5, 5 आणि 7 12, 12 आणि 2 14, 14 आणि 6 20, 20 आणि 2 22, 22 आणि 8 30. 30ला 3, 30ला 0 इथं खाली मांडू, कॅरी मध्ये 3 मांडू वरती. परत दशक स्थानच्या अंकांची बेरीज करूया. 3 आणि 4 7, 7 आणि 3 10, 10 आणि 9 19, 19 आणि 1 20, 20 आणि 1 21, 21 आणि 8 29, वरती 2 येईल. दशक शतक स्थानच्या अंकांची बेरीज जर केली तर 2 आणि 1 3, 3 आणि 5 8, 8 आणि 3 11. बेरीज तुमची किती येते 1190. आणि सरासरी बरोबर काय, संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या. आणि मग सरासरी बरोबर लिहू. तर सरासरी काढायची आपल्याला. सरासरी बरोबर संख्यांची बेरीज 1190 आणि भागिले एकूण संख्या किती आहेत 1 2 3 4 5 6 आणि 7. 7 लिहून टाकले. आता जर भागाकार केला 7 न खाली भाग लावूया. 7 एकम 7, 7 न वरत भाग लावूया. 7 एक 7, 11 7 गेलं तर 4 शिल्लक राहील. पुढे त्याच्या 9 येईल, म्हणजे 4 वर 9 आलं किती 49 झालं. 7 7 49, 49 ला 49 मायनस झालं, 0 राहिलं आणि वरचा शेवटचा भाग 0 येईल. तुमचा भागाकार किती येईल 1190 भागिले 7 किती येईल 170 येईल. आणि जर येत नसेल तर डायरेक्ट असं मांडा 1190 भागिले 7, 7 एक 7, 11 7 गेलं 4 राहिलं, वरनं आलं 9, 7 7 49, 49 ला 49 गेलं 0, वर राहिलं 0, परत भाग लागला 0चा, 0 वजा 0 0. उत्तर किती यायला पाहिजे 170. तुमची सरासरी किती यायला पाहिजे, किती यायला पाहिजे मित्रांनो 170. पुढचं गणित बघूया काय म्हणते. 42 51 37 25 17 आणि 6 स्टार या 2 अंकी, ही पण 2 अंकी संख्या, या 2 अंकी संख्यांची सरासरी 39 एवढी आहे. तर स्टारच्या जागी कोणते अंक येईल. तुम्हाला माहित आहे संख्यांची बेरीज बरोबर काय असतं, सरासरी गुणिले 39. काय सरासरी गुणिले एकूण संख्या. इथं संख्या किती दिलेत 1 2 3 4 5 6 आणि सरासरी दिली 39. 6 गुणिले जर 39 केलं तर तुम्ही तुमची संख्यांची बेरीज येईल का, येईल की. 6 9 54, 6 न जर 9 ला गुणलं 6 9 54 ला 4 कॅरी 5, सॉरी 54 ला 4 येईल, कॅरी 5 येईल. आणि 6 3 18 5 23, 234 येते का. 6 9 54 ला 4 कॅरी 5, 6 3 18 5 23, 234 येते. 234 काय होते, त्या सर्व संख्यांची बेरीज येते. पण त्यातल्या 5 संख्यांची जर बेरीज केली आपण, ह्या 5 संख्यांची किती येते बघू आपण. 42 अधिक 51 अधिक 37 अधिक 25 अधिक किती येते 17. ही किती पहिल्या 1 2 3 4 5 5 संख्यांची बेरीज करून घेऊ. एकक स्थानच्या अंकांची बेरीज करून घेऊ. 7 आणि 5 12, 12 आणि 7 19, 19 आणि 1 20, 20 आणि 2 22 येईल. ठीक आहे. कॅरी 2 आला, हाच्याला 2 आला. दशक स्थानच्या अंकांची बेरीज, हा कॅरी 2 आणि 1 3, 3 आणि 2 5, 5 आणि 3 8, 8 आणि 5 13, 13 आणि 4 17. ह्या दोघांची जर बेरीज केली तर 2 आणि 2 4, 7 आणि 6 13, एक कॅरी आला, 2 आणि 2 0 होईल. म्हणजे तुमची वजाबाकी किती आली 62. आणि हा काय अंक आहे, हा काय शेवटची संख्या. आणि शेवटच्या संख्यामध्ये हा स्टार दिलाय, 2च्या ठिकाणी स्टार दिलाय, म्हणजे स्टार बरोबर काय असेल तुमचं 2 असेल. काय असेल मित्रांनो 2. ऑप्शन 1 इज करेक्ट आन्सर. जरी सरासरीची गणित सोपी असली तरी काठिण्य पातळी वाढवली जाते. क्लिष्ट गणित ह्यावरती विचारली जातात. कसे आहेत अजून क्लिष्ट अवघड गणित आपण पुढे बघणारच आहोत. पुढचं गणित बघूया. 5 संख्यांची सरासरी 15 आहे, त्यातील शेवटच्या 4 संख्यांची सरासरी 14 आहे. तर पहिली संख्या किती. संख्यांची बेरीज करून घेऊ. ज्या 5 संख्या आहेत 5 संख्या आहेत त्यांची सरासरी 15 आहे, म्हणून संख्यांची बेरीज किती येईल 15 15 5 75. शेवटच्या 4 संख्यांची सरासरी किती आहे 14 आणि संख्या किती आहेत 4. 14 चौक 56, 14 2 28, 14 चौक 56. ठीक आहे. आता शेवटच्या 4 संख्यांची बेरीज 56 आहे. 5 संख्यांची, सगळ्या 5 संख्यांची बेरीज 75 आहे. 4 संख्यांची बेरीज जर आपण काढली 5 संख्यांमधनं बेरजेमधनं तर 5वी संख्या निघेल की. ह्या दोघांची बेरीज करून घेऊ. 6 9 15 कॅरी 1, इथं 6 झालं, 6 आणि 1 7 येईल, 19 येईल.
ती जी संख्या पहिली का पाचवी विचारली तर पहिली संख्या कोणती, पहिली संख्या किती असेल, 19 असेल. किती असेल मित्रांनो, 19 असेल. ऑप्शन 4 इज युअर करेक्ट आन्सर. पुढचं गणित बघूया काय म्हणतोय बघा. एका नावेत सरासरी 22 किलो वजनाची 30 मुलं बसली आहेत. 22 किलो, किती किलो वजनाची, 22 किलो वजनाची 30 मुलं बसली आहेत. मुलांच्या वजनात नावाड्याचे वजन मिळवले असता सर्वांचे वजन 23 किलोग्रॅम होते, तर नावाड्याचे एकट्याचे वजन किती. आता ज्यावेळेस मुलं आहेत त्यावेळेस 30 मुलं आहेत आणि त्यांचं सरासरी वजन आहे 22 किलो. पण ज्यावेळेस नावाडी बसतो नावेत त्यावेळेस नावेत लोक किती होतात 31 आणि 31 लोकांचं सरासरी वजन किती दिले 23 न दिले. तर 31 लोकांचं सरासरी 23 न दिले तर त्यांची जर बेरीज केली तर 31 गुणिले 23 होईल आणि 23 लोकांमधनं 22 लोकांचं वजा केलं तर जो शेवटचा नावाडी ऍड झाला का नाही त्याचं वजन निघेल. कसं काढायचं बघूया. ज्यावेळेस नावाडी नावेत बसला त्यावेळेस 31 लोक झालं आणि त्यांचं सरासरी वजन 23 न झालं तर नावाडी ज्यावेळेस नावेत बसला त्यावेळेस एकूण वजन किती येईल 23 एक 23. इथं 3 लिहू, कॅरी 2 लिहू. 23 त्रिक 69 आणि 2 71. ठीक आहे. म्हणजे ज्यावेळेस 31 लोक होती 23च्या सरासरी नावेत त्यावेळेस त्यांचं वजन किती होईल 713 किलो. पण अगोदर किती होती 22च मुलं होती आणि त्यांची सरासरी किती होती 30 नाही 30 मुलं होती 22ची सरासरी होती. मग त्यांचं वजन किती झालं 30 गुणिले 22. 22 0 0 22 त्रिक 66. ज्यावेळेस फक्त मुलं 30 मुलं नावेत होती त्यावेळेस 660 किलो वजन होतं. ज्यावेळेस नावाडी नावेत चालला त्यावेळेस वजन झालं 713 किलो. तर नावाड्याचं वजन किती असेल 660 काय 713 वजा 660 करूया. 3 3 7 5 11 कॅरी होईल हिथं होईल 6 7 हिथं झालं 7 7 कॅन्सल झालं तर 0 येईल. म्हणजे नावाड्याचं वजन किती असेल 53 किलो वजन. म्हणजे कुठं आहे ऑप्शन तुमचा दुसरा बरोबर. सोडवायचंय कसं असं. ठीक आहे. पुढचं गणित बघूया. एका क्रिकेटच्या खेळाडूची 12 सामन्यातील धावांची सरासरी 68 एवढी आहे. 13वा सामना खेळला तर त्याच्या धावांची सरासरी 7 ने वाढते, तर त्या खेळाडूने 13व्या सामन्यात किती धावा काढल्या आहेत. 12 सामन्यांची सरासरी 68 आहे. 13वा सामना खेळला तर सेम त्या नावाड्यासारखंच आहे. 13वा सामना खेळला तर सरासरी कितीने वाढते 7 ने वाढते. म्हणजे किती होते सरासरी 68 आणि 7 75 होते. जर 13 सामन्यात त्याने 75च्या सरासरीने जर रना केल्या तर एकूण किती रना केल्या 13 5 65 ला 5 कॅरी 6 13 7 91 आणि 6 97 होते का. ठीक आहे. 975 धावा केल्या. ठीक आहे बरोबर आहे का. आणि अगोदर त्यांनी 12 सामन्यात कसे केले धावा केल्या होत्या 12 सामन्यात 68च्या सरासरीने धावा केल्या होत्या. मग ती 12 सामन्यात जर 68ची सरासरी असली तर एकूण धावा किती होतील 12 8 96 ला 6 कॅरी 9 12 72 आणि 9 81 होते का. बरोबर आहे की. ह्या दोघांची जर वजाबाकी केली जर 12 सामन्यात त्याच्या 68च्या सरासरीने 816 धावा झाल्या 13 सामन्यात त्याच्या 975 धावा झाल्या तर 13व्या सामन्यात धावा किती झाल्या. पहिल्या 12 डावांच्या धावा काढून घेऊ 13व्या सामन्याचे येतील धावा. ह्याची वजाबाकी केली तर 9 6 15 कॅरी 1 7 7 5 2 7 159 धावा आहेत. किती येतील 159 आणि तुमचं आन्सर काय बरोबर असायला पाहिजे 159 एवढे आन्सर तुमचं बरोबर असायला पाहिजे. पुढचं गणित बघूया मित्रांनो. काय म्हणते 5च्या फरकाने येणाऱ्या 7 संख्येतील पहिली संख्या व शेवटची संख्या यांची बेरीज 60 एवढी आहे, तर त्या 7 संख्यांची सरासरी किती. आता तुम्हाला मधली संख्या दिली नाही सरासरी दिली नाही मधली संख्या दिली नाही थोडंसं फसवले. आता आपण काय करायचं पहिली संख्या x मानायची. पहिली संख्या x घेतली. आता 5च्या फरकाने संख्या आहेत म्हणजे पुढची संख्या काय येईल x अधिक 5 येईल. तिसरी संख्या काय येईल x अधिक 10 चौथी x अधिक 15 पाचवी x अधिक 20 सहावी x अधिक 25 आणि सातवी x अधिक 30. ह्या तुमच्या काय येतील 7 5च्या फरकाने असणाऱ्या संख्या येते. आता त्यांचं काय म्हणणं आहे की पहिली संख्या आणि शेवटची संख्या यांची बेरीज 60 आहे. पहिली संख्या काय x घेतली मी. शेवटची संख्या काय x अधिक 30 घेतली मी आणि ह्यांची बेरीज किती आहे 60 आहे. ह्या दोघांची केली बेरीज. आता x अधिक x काय होईल 2x आणि हे काय होईल 30 प्लस मध्ये इकडे तिकडे गेल्यावर काय होईल 60 तसंच आहे वजा मध्ये जाईल. ठीक आहे. आता 2x बरोबर काय येईल 60 मधनं 30 गेल्यावर 30 राहील म्हणजे x किती येईल ह्याला इकडे 2 भाग लावा इकडे 2 भाग लावला तर 15 येईल म्हणजे x बरोबर 15 येईल. आणि x बरोबर 15 तर त्यांची काय विचारली
7 संख्यांची सरासरी विचारली. ठीक आहे, करायचं काहीच नाही मित्रांनो. x 15 टाकलं. दुसरी संख्या काय असेल, x अधिक 5 म्हणजे 15 अधिक 5 20 असेल. तिसरी संख्या काय असेल, 15 अधिक 10 म्हणजे 25 असेल. चौथी 30 असेल. पाचवी 35 असेल. सहावी 40 असेल आणि सातवी 45. ह्या तुमच्या 5च्या फरकाने येणाऱ्या संख्या आहेत आणि तुम्हाला ह्यांची सरासरी विचारली. ज्यावेळेस समान फरकाने येणारी संख्या असतात त्यावेळेस मी पहिल्यांदाच अगोदर सांगितलं होतं त्याची मधली संख्या ही त्यांची सरासरी असते किंवा त्यांची सरासरी ही मधली संख्या असते. म्हणजे मधली संख्या काय, 30 आहे. आणि ह्या 7 संख्यांची सरासरी फॉर्म्युलानं काढून बघा, कशी काढून बघा, किती येणार, 30 येणार. हाय का इथं 30. ऑप्शन पहिला तुमचा बरोबर आन्सर असेल. पुढचं गणित बघूया. काय म्हणते, एका क्रिकेट खेळाडूच्या 5 सामन्यातील धावांची सरासरी 72 असून त्याने पहिल्या 4 डावात अनुक्रमे 46, 58, 72, 98 धावा केल्या, तर त्याने 5व्या सामन्यात किती धावा केल्या? पहिल्या 5 सामने खेळला तो, 72च्या सरासरीने खेळला, म्हणजे एकूण धावा किती केल्या? 5 दुने 10, कॅरी 1 येईल, 6 पंचे 30 आणि 1 नाही 5 7 5 35 आणि 1 36, 360. म्हणजे 72च्या सरासरीने जर 5 सामने खेळला तर त्याच्यात धावा एकूण किती झाल्यात? 360 झाल्यात. बरोबर आहे का? पण त्याने पहिल्या 4 डावात एवढ्या धावा केल्यात. त्यांची बेरीज करून घेऊ. 46 अधिक 58 अधिक 72 अधिक 98 बरोबर. ह्या 4 धावांची बेरीज किती होईल? एक स्थानच्या अंकांची बेरीज करून घेऊ. 8 2 10, 10 आणि 18, 18 आणि 6 24 ला 4, कॅरी 2 आला, 9 2 11, 11 आणि 7 18, 18 आणि 5 23, 23 आणि 4 27. त्याने पहिल्या आहेत का, पहिले 4 डावात 274 धावा केल्यात आणि एकूण 5 डावात त्यांनी किती धावा केल्यात? 360 केल्यात. जर 5 डावांच्या धावांमधून 4 डावांच्या धावा जर मायनस केल्या तर तो 5व्या डावाच्या धावा निघतील की? निघणारच की. करूया मायनस. 6 आणि 4 10, कॅरी 1 येईल. इथे किती येईल? 8 8 8 16, 86 धावा येतात का? 86. ह्या दोघांची जर वजाबाकी केली तर किती येते? 86. 86 किती येते? 86 यायलाच पाहिजे. ठीक आहे, पुढचं गणित बघूया. 9 क्रमवार विषम संख्यांची सरासरी 37 आहे, तर त्यातील पहिली संख्या व शेवटची संख्या यांची बेरीज किती? मी काय सांगितलं तर क्रमवार विषम संख्या आहेत आणि त्यांची सरासरी 37 आहे. मधली संख्या काय? 37 आहे. आणि विषम संख्या आहे म्हणजे पुढची विषम संख्या काय असेल? 39, त्या पुढची 41, त्या पुढची 43 आणि ह्याच्या पाठीमागच्या विषम संख्या काय असतील? 35, 33 आणि 31. ठीक आहे, बरोबर आहे का? आणि त्यांनी सांगितलं शेवटची संख्या आणि पहिली संख्यांची बेरीज. पहिली संख्या किती आली? 31, 33, 35, 37, 39, 41, 43. बरोबर आहे की? पहिली संख्या किती आली? 31. शेवटची संख्या किती आली? 43. बेरीज किती असेल? 3 1 4, 3 4 7, 74. दोघांची बेरीज किती असेल? 74. 37 2 74. बरोबर आहे का? बरोबर आहे का? बरोबर असायलाच पाहिजे. पुढचं गणित बघूया. काय म्हणते, एका कंपनीत 37 कामगारांमागे 3 सुपरवायझर आहेत. जर कंपनीत एकूण 320 जण काम करत असतील तर त्या कंपनीमध्ये एकूण किती सुपरवायझर काम करीत आहेत? असा प्रश्न सरासरीवर येतोय. कशावर येतोय? सरासरीवर. आता काय होतंय माहिती आहे का, इथं लोक आहेत 320 एकूण कंपनीमध्ये. ठीक आहे, कंपनीमध्ये 320 आहेत आणि इथं काय होतंय 37 कामगार आहेत आणि त्याच्यात 3 सुपरवायझर असणार आहेत ऍडिशनल. त्यांच्या मागं ह्या 37 मागं 3 सुपरवायझर आहेत. म्हणजे एकूण किती लोक झाली? 40. एकूण 40 लोकांमध्ये 3 सुपरवायझर आहेत. 40 लोकांच्या एका पेअरमध्ये जर एका 40 लोक बनवले, एका ग्रुप बनवला तर त्याच्या मागे 3 सुपरवायझर आहेत. तर असे 40चे किती गट बनतात 320 मध्ये? भागिले 40. किती ते 0 ला 0 कट, 4 1 4, 8 चौक 32. म्हणजे 8 गट बनतायत का 40 लोकांचे? जर 40 लोकांचे 8 गट बनतायत आणि एका गटामध्ये 3 सुपरवायझर आहेत तर त्या कंपनीमध्ये एकूण सुपरवायझर किती असतील? 3 गुणिले 8, 8 त्रिक 24. किती सुपरवायझर असतील? 24 सुपरवायझर. कुठं ऑप्शन नाही? ऑप्शन आहे का? ऑप्शन ए तुमचा बरोबर असेल. आणि असंच बनवायचं. काय बनवायचं? एक ग्रुप बनवा कामगार आणि तुम्हाला असं पण दिलं जाईल की एका अकॅडमीमध्ये 30 प्रशिक्षणार्थ्यांमागे 3 प्रशिक्षक आहेत, म्हणजे 33चा ग्रुप झाला तर एकूण त्या अकॅडमीची संख्या 530 आहे. त्यामध्ये प्रशिक्षक किती? प्रत्येक 30 मागं 3 प्रशिक्षक म्हणजे 33 लोकांमध्ये 3 प्रशिक्षक आले एका गटामध्ये. 33 लोकांचा एक गट होईल. तसंच इथं पण आपण काय करायचं? 40 लोकांचा एक गट गेला, 37 अधिक 3, 40 लोकांच्या एका गटामध्ये 3 सुपरवायझर आहेत.
तर 800 अशी 320 लोक आहेत. 320 लोकांमध्ये असे 40चे किती ग्रुप गट बनतील? 8 गट बनतील. प्रत्येक गटात किती सुपरवायझर आहेत? 3. 8 त्रिक 24 सुपरवायझर टोटल कंपनीमध्ये होते. ठीक आहे, पुढचं गणित बघूया. बघा, अकलूज ते पंढरपूर हे अंतर एका बसने ताशी 60 किलोमीटर वेगाने कापले, परंतु पंढरपूर ते अकलूज या परतीच्या प्रवासात गाडी ताशी 40 किलोमीटर वेगाने आली तर गाडीचा सरासरी वेग किती? आता सरासरी वेगाचा एक फॉर्म्युला कुठे आहे? काम काय अंतर वेळ वेग मध्ये एक सरासरी वेगाचा फॉर्म्युला आहे. सरासरी वेगाचा फॉर्म्युला काय माहिती आहे का मित्रांनो? सरासरी वेग बरोबर 2 गुणिले जातानाचा वेग गुणिले येतानाचा वेग भागिले जातानाचा वेग अधिक येतानाचा वेग. आणि ह्याच्यात जर आपण टाकलं तर काय करायचं? 2 गुणिले जातानाचा वेग किती आहे? 60. येतानाचा वेग किती आहे? 40. आणि जातानाचा वेग 60 अधिक 40. म्हणजे ह्यांचा जर गुणाकार केला वरती तर काय होईल? 40चा आणि 60चा 2 शून्य देता येतील आणि 6 चौक 24 होईल. म्हणजे 2400 मल्टिप्लाइड बाय 2 होईल. आणि काय होईल? खाली काय होईल? 60 आणि 40ची बेरीज 100 होईल. ठीक आहे, ह्या 2 झिरोला हे 2 झिरो कट केले तर वरती काय राहील? 2 गुणिले 24, 24 दुने 48. म्हणजे त्यांचा ताशी वेग किती राहील? 48 किलोमीटर प्रति तास. किती राहील? 48 किलोमीटर प्रति तास. ठीक आहे, बरोबर आन्सर काय असेल? 48 किलोमीटर प्रति तास एवढा वेग त्यांचा सरासरी वेग असेल. ठीक आहे, पुढचं गणित बघूया आपण. बघा, आदित्यला इयत्ता 12वीच्या परीक्षेत जीवशास्त्र सोडून इतर 5 विषयात सरासरी 82 गुण मिळाले. जीवशास्त्र सह विषयाची सरासरी 80 होते, तर जीवशास्त्र विषयात आदित्यला किती गुण मिळाले? आता जीवशास्त्र सह म्हणजे किती विषय किती होतील? पहिले 5 विषय आहेत आणि जीवशास्त्र सह विषय किती होतील? 6 विषय होतील. आणि 6 विषयात सरासरी किती गुण मिळाली? 80. तर 6 विषयात एकूण गुण किती मिळाले? 6 गुणिले 80 सरासरी गुणिले एकूण विषय. 6 8 किती झालं? 6 8 48 480. पण त्यांचं म्हणणं काय की पहिल्या 5 विषयात सरासरी 82 गुण मिळाले. 5 विषयात किती ना? सरासरी 82. मग 5 विषयाची एकूण गुण किती झाले? 5 गुणिले 82, 5 दुने 10, कॅरी 1, 8 पंचे 40 आणि 1 41. जर 6 विषयात एकूण 480 गुण मिळाले, 5 विषयात एकूण 410 गुण मिळाले, जर 5 विषयाचे गुण काढले तर जीवशास्त्राचे त्याचे गुण निघतील की आदित्याचे? जीवशास्त्र मध्ये त्याने किती दिवे लावलेत बघूया आपण. 480 मधून 410 जर मायनस केलं तर 70 येते. मोठं मोठी जर बघितलं तर 70, वर्ण जर नुसतं बघितलं तर वजाबाकी निघून जाते. 70 येते का? आणि जर 70 त्याला गुण मिळाले असतील कशामध्ये? जीवशास्त्र बायोलॉजी मध्ये. पुढचं गणित बघूया. ठीक आहे, 6 क्रमवार विषम संख्यांची सरासरी 14 आहे, तर त्यातील शेवटची संख्या कोणती? आता आपण अगोदर काय बघितलं होतं मित्रांनो की मधली संख्या ही त्यांची सरासरी असते. ज्यावेळेस क्रमवार संख्या येतात त्यावेळेस मधली संख्या ही सरासरी असते. आता तुम्ही म्हणणार 6 संख्या आहेत, ही एक आहे, 2 3 4 5 6. मग ह्याच्यात आता तुम्हाला मधली संख्या कुठे आहे? तर ही तुम्हाला दिली सरासरी, ही तर कुठेतरी सरासरी दिली. सरासरी म्हणजे आपण सांगितली मधली संख्या. आणि ह्या काय विषम संख्या आहेत ना? विषम संख्या म्हणजे 2च्या फरकाने असतात. जर ह्याच्या पुढची विषम संख्या धरली तर 15 धरावं लागेल आणि ह्याच्या पाठीमागे धरली तर 13 धरावं लागेल. म्हणजे ही मधली संख्या धरायची. म्हणजे 13 आणि 15 ह्यांची सरासरी 14 करायची आणि मग त्याच्या पुढच्या 2 संख्या 17 एक येईल, 19 एक येईल आणि ह्याच्या पाठीमागच्या येईल 11 येईल आणि 9 येईल. फॉर्म्युला जायची गरज नाही. फॉर्म्युला जायचं म्हणलं तर x अधिक 2 x अधिक 4 प्रत्येक विषम संख्या 2च्या फरकाने येईल आणि त्यांची सरासरी मग 14 काढावी लागेल 6 संख्यांची. म्हणजे त्या 6 संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या 6 बरोबर 14 येईल. मग ती x काढावं लागेल. x म्हणजे पहिली विषम संख्या असेल आणि मग तुम्हाला बाकी कारवाई करावी लागेल. तर आपण काय करायचंय? ही ट्रिक थोडं लॉजिक यूज करायचं. काय की क्रमवार येणाऱ्या संख्यांची मधली संख्या ही काय असते? सरासरी असते. त्यांनी 14 दिली विषम संख्यांची, 6 विषम संख्यांची सरासरी. म्हणजे विषम संख्या कोणत्या असतील? ह्याच्या पुढची एक विषम संख्या असतील, ह्याच्या लगेच 14च्या पुढची विषम संख्या कोणती? 15 आहे आणि ह्याच्या पाठीमागची विषम संख्या कोणती? 13. म्हणजे इकडे 3 संख्या असतील विषम संख्या, इकडे 3 असतील. आणि जर पडताळून पाहायचं असेल तर करून बघा. 19 अधिक 9 किती होते? सगळ्यांची बेरीज करा आणि बेरीज करून भागिले 6 करा. 14 तुमचं काय यायला पाहिजे? सरासरी यायला पाहिजे. ठीक आहे, तर काय असायला पाहिजे तुमचे? विचारले का त्यांनी शेवटची संख्या कोणती? शेवटची संख्या 19 यायला पाहिजे. ऑप्शन तुमचा पहिला बरोबर असायला पाहिजे. ठीक आहे, पुढचं गणित बघूया मित्रांनो. क्रमवार समसंख्यांची सरासरी 8 असल्यास शेवटची संख्या पहिल्या संख्येच्या किती पट आहे?
क्रमवार 5 क्रमवार संख्यांची सरासरी 8 आहे. म्हणजे सरासरीमध्ये काय मधली संख्या समसंख्या आहेत, म्हणजे क्रमाने 2च्या फरकाने येणाऱ्या संख्या आहेत. जर मधली संख्या 8 असली तर त्याच्या पुढची संख्या काय असेल 10 आणि त्याच्या पुढची संख्या 12 असेल. त्याच्या पाठीमागची संख्या काय असेल 6 असेल आणि त्याच्या पाठीमागची संख्या 4 असेल. आता त्यांनी सांगितलं की पहिल्या संख्येच्या शेवटची संख्या किती आहे 12. पहिली संख्या किती आहे 4. शेवटची संख्या किती पट आहे पहिल्या संख्येच्या. पहिली संख्या 1 जर धरलं तर ह्याला 3 पट वाढवावं लागेल गुणिले 3. म्हणजे शेवटची संख्या पहिल्या संख्येच्या किती पट आहे तिप्पट आहे. किती पट आहे तिप्पट आहे 3 पट. ऑप्शन तुमचा पहिला बरोबर असेल. पुढचं गणित बघूया. एका वाचनालयात रविवारी सरासरी 510 सदस्य येतात. बघा ही थोडीशी क्रिटिकल लेवल आहे. ही काय सरासरीची क्रिटिकल काठिण्य पातळी वाढवलेली लेवल आहे. आणि काय म्हणते बघा गणित. एका वाचनालयात रविवारी 510 सदस्य येतात व इतर दिवशी सरासरी 240 सदस्य येतात. तर 30 दिवस असलेल्या महिन्यात दुसऱ्या दिवशी रविवार असेल तर सरासरी किती सदस्य प्रत्येक दिवशी वाचनालयात येतात. आता त्यांनी काय दिले माहिती आहे का. आता तुम्हाला समजून घ्यावं लागेल की 30 दिवसांचा पहिला महिना आहे हे समजून घ्यावं लागेल. आणि पहिला जर एक महिना तुम्हाला 30 दिवसांचा दिलाय 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 परत इथं 21 येईल, परत 28 येईल, इथं 29 आणि 30 असे काहीतरी वार येते. आणि इथं 9 7 16 16 7 23 23 आणि 7 30. म्हणजे काय होईल दुसरा 2 तारीख जी आहे ती रविवारी आहे. म्हणजे तुमच्या कॅलेंडरमध्ये जर दुसरा दिवसच रविवार असेल तर एकूण रविवार किती बसतील माहिती आहे का 5 रविवार येतील का यायला पाहिजेत. जर 30 दिवसांच्या महिन्यामध्ये हे 5 रविवार येतील 2 तारखेला 9 तारखेला 16 तारखेला 23 तारखेला आणि 30 तारखेला. जर 5 रविवार आहेत तर इतर दिवस किती आहेत 25 दिवस आहेत ना. 30 दिवसांचा महिना आहे 5 रविवार आहेत तर इतर दिवस किती आहेत 25 दिवस आहेत. आता त्यांनी काय सांगितलं बघा. एका वाचनालयात रविवारी सरासरी 510 आहे. 510च्या सरासरीनं 5 रविवार आहेत तर एकूण किती 5 फक्त रविवारचे किती सदस्य त्या वाचनालयात आले 510 गुणिले 5 करून घेऊया. 5 10 50 आणि 5 5 25 25 50 येते का 5 0 0 5 1 5 5 5 25. ठीक आहे ओके येते का. फक्त रविवार किती आपण धरले 5 आणि सरासरी 510च्या एव्हरेज येतात ना तिथं रविवारी लोक. जर 510च्या सरासरीने रविवारी लोक येतात तर फक्त रविवारची लोक किती झाली 2550 झाली. कारण 5 रविवार आहेत महिन्यात. आणि इतर दिवस किती आहेत मग इतर दिवस 25 आहेत. आणि इतर दिवशीची सरासरी किती आहे लोकांची 240. सरासरी 240 दिवस येतात लोक येतात 240 लोक. ठीक आहे 240 गुणिले 25 ह्यांचा जर गुणाकार केला तर 25 0 0 25 चौक 100 इथं 0 लिहिला कॅरी 10 लिहिला 25 दुने 50 आणि 10 60 किती झाले 6000 आणि 2550. ठीक आहे ना एवढंच आहे का. तर ह्यांची जर बेरीज केली ह्यांची बेरीज काय करावं लागेल कारण ह्या सगळ्यांची एव्हरेज काढायचं. हे सगळ्यांचं काय करायचं मित्रांनो एव्हरेज काढायचं. करून घेऊया. 0 ला 0 5 ला 5 परत 5 ला 5 6 2 8 8 आणि 5 13 आणि 5 18 3 भाग लागते. आता काय करायचंय आपण टोटल लोक किती आली वाचनालयात 8550 पण डेलीचे आता एव्हरेज काढायचे. दिवस किती आहेत 30 महिन्यात जर दिवस 30 आहेत म्हणजे एकूण दिवसांची संख्या 30 आहे. एकूण लोक आलेत 8550 तर सरासरी लोक किती आलेत सरासरी प्रतिदिन किती लोक आलेत. ह्या 0 ला हा 0 कॅन्सल करून टाका भाग लावा 3 दुने 6 8 मधनं 6 गेलं तर 2 राहिलं 25 आलं 8 त्रिक 24 25 मधनं 24 गेलं 1 राहिलं आणि 3 5 15 म्हणजे सरासरी रोज किती लोक आले त्या वाचनालयात 285. सोडवायचं कसं 285 आहे का येस रोज 285 लोक त्या वाचनालयात आले. सोडवायचं कसं रविवार किती आहेत बघायचे. रविवार किती आहेत आठवड्या त्या महिन्यात 5 रविवार पाठवतात कारण 2 तारखेला रविवार त्यांनी दुसऱ्या दिवशी रविवार दिलाय. महिन्याच्या दुसऱ्या दिवशी रविवार आहे तर दुसऱ्या दिवशी रविवार असेल तर 9 तारखेला परत रविवार येईल 16 येईल 23 येईल 30 येईल 5 रविवार झाले. 5 जर रविवार झाले तर इतर दिवस किती झाले 25 बरोबर आहे ना. 5 रविवार झाले तर इतर 25 दिवस झाले. रविवारची सरासरी 510 आहे तर रविवारी फक्त रविवारी एवढी लोक येऊन गेले 5 रविवारीमध्ये 2550 आणि इतर दिवसांची सरासरी 240 आहे म्हणजे 25 दिवसात 240च्या सरासरी 6000 लोक तिथे येऊन गेले. एकूण महिन्यात 30 दिवसात 8550 लोक त्या लायब्ररीत येऊन गेले. आणि जर 30 दिवसात 8550 गेले तर प्रतिदिन 285 एवढी ऍव्हरेज एवढी सरासरीने लोक तिथं त्या वाचनालयात आले. ठीक आहे पुढचं गणित बघूया. एका व्यापाऱ्याने 1 टन तांदूळ 2 रुपये प्रति किलो दराने नंतर 5 क्विंटल तांदूळ
₹5 किलो दराने व शेवटी 500 किलो तांदूळ ₹3 प्रति दराने खरेदी केला तर त्याने सरासरी किती रुपयास 1 किलो तांदूळ खरेदी केला? अगोदर 1 टन म्हणजे किती? 1000 किलो. किती रुपये दराने झालाय? ₹2. किती ना? ₹2 खरेदी केलाय. तर त्याचे पैसे किती झाले? गुणिले 2. म्हणजे पहिला 1 टन तांदूळ आहे तो 2000 रुपयाला. दुसरा किती? 5 क्विंटल. 5 क्विंटल म्हणजे 500 किलो ना. किती रुपये नाही? ₹5 प्रति किलो दराने. दुसरा जो 500 किलो तो केवढ्याला पडला? त्याला 5 5 25 डबल 0 तसेच. तिसरं काय म्हणलं? तिसरा 500 किलो. आता इथे क्विंटल एकदा दिले, एकदा तुम्हाला 500 किलो दिले, घाबरून जायचं नाही, परत 500 किलोच लिहायचं. किती रुपये दराने घेतलाय? ₹3 किलो प्रति दराने. म्हणजे 5 तरी 1500 रुपये झाले. एकूण पैसे किती झाले? एकूण तुमचा तांदूळ किती झाला? 1 टन 500 किलो 500 किलो म्हणजे 2 टन झाला, म्हणजे 2000 किलो झाला. ठीक आहे. आणि एकूण तुम्हाला किती पैसे मोजावे लागलेत? 0ला 0, एकक स्थानी, दशक स्थानी 0ला 0, शतक स्थानी 5 आणि 5 10, कॅरी 1 येईल 10 काय, हजार स्थानी 2 आणि 2 4 आणि 2 6, म्हणजे 6000 रुपये तुम्ही खर्च केले. किती किलो तांदळाला? 6000 रुपये तुम्ही खर्च केले. किती किलो तांदूळ आहे? 2000 किलो तांदळाला. तर सरासरी किती रुपये कसा पडला तुम्हाला तांदूळ? कसा किलो पडला सरासरी? सरासरी तुम्हाला पडला, ह्या 3 0ला हे 3 0 कॅन्सल करून टाका, 2ला बेक बे बेत्रिक 6, म्हणजे ₹3 प्रति किलो तांदूळ एवढा त्या व्यापाऱ्याला तांदूळ पडला. ठीक आहे. जरी क्रिटिकल वाटत असलं तरी आरामशी सोडवा, काहीच चढ नाही. डीप मध्ये जावा गणिताच्या आणि सोडवा गणित. ₹3 प्रति किलो तांदूळ पडला. ठीक आहे. तर मित्रांनो, हा होता आजचा आपला टॉपिक सरासरी. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. धन्यवाद. जय हिंद अगेन.